7 पिल्ली होती, 7 मधून 4 पिल्ली मेली. अंग गरम लागतंय, लूज मोशन होणार आहे. म्हणजे असं गरमीतून होत आहे की काय, म्हणजे जेवढं होईल तेवढं आम्ही करतो. त्यांना ताकसुद्धा पितात, ते लोक तर ताकसुद्धा प्यायला देतो आम्ही त्यांना. आता हे 2 दिवस झाले काही खातच नाही. मागच्या आठवड्यामध्ये 4 जण एकदम बोलले, 4 मुली. गरम लागते वेगळं. इकडे 2 झोपलेले आहेत. तरी ज्या ज्या रूममध्ये झोपतात ते सगळे फॅन पण आम्ही त्यांना चालू करून ठेवले. अजून किती काळजी घ्यायला पाहिजे ना, उपाशी पण ठेवत नाही. औषध पिल का नाही माहीत नाही, पण दुधातून थोडंसं देण्याचा प्रयत्न करते. बघूया. हे औषध मांजराला ऑपरेशन झालं होतं तेव्हा आणलेलं. फोटो वगैरे सर्च करून बघितलं तर हे औषध त्याच्यावर चालणार आहे. थोडंसं देऊन बघते की द्यायला. ताप आहे, तापावर पण आहे हे औषध. की असं सगळं काही बघवत नाही आपल्याला. एवढी खाणारी पिल्ली अचानक काय झाले काय ते नाही समजत. इतरही आहे तिथे, इतरही दुसऱ्या कुत्रीने पण पिल्लं घातलेलीच आहे. ह्याच्या बाबतीमध्ये असं काय घडलं मला तेच नाही कळत. आता ते 2 आहेत, हे याचं नाही मला गॅरंटी वाटते.
कारण मुके प्राणी आम्ही खूप सेवा केलेली आहे, त्याच्यामुळे असं त्यांची जाण्याची जेव्हा वेळ येते ना, त्यांच्या स्किनवरून कळतं. स्किनला टच केलं की कळतं की हे नाही जगणार. उलटी नको करू बघा, तेवढं पोटात औषध गेलंय ना ते राहतं, तेवढं जे होईल ते होईल, जे देवाला मंजूर असेल. आणि त्यांची स्किन आहे अशी सॉफ्ट नाही. जेव्हा मुख्य प्राण्यांचे जीव जायला येतात त्यांच्या आधीच, किंवा मांजरांचा पण आम्ही खूप अनुभव घेतले, त्यांची स्किन हळूहळू अशी काय म्हणतात अशी टाईट व्हायला लागते, अशी स्किनवरून कळतं ते लगेच. तर बाकीचं आता परमेश्वराच्या हातात, जे काही होईल त्यांची इच्छा, त्याच्या इच्छेपुढे कोण जाणार आहे. पण ते काही आता दवाखाने नाही, त्याच्यामुळं जे काही आम्हाला आमच्या डॉक्टरांना विचारून आम्ही करत असतो. आणि थोडीफार आम्हाला पण आयडिया आहे की मग काय प्रॉब्लेम झाल्यानंतर औषधं वगैरे आम्ही जनावरांना देत आलेलो आहोत, त्याच्यामुळे ते आम्हाला माहीत आहे. आणि आम्ही सर्च करून पाहिल्याशिवाय ती देत पण नाही. बाकी मुक्या प्राण्यांकडून तर आम्ही माफी मागेल मी, का माझ्याकडून तुमची सेवा कुठे राहून गेली असेल, कुठे मी तुमच्यासाठी कमी पडली असेल, माफ करा मला. हाँ बच्चों, कारण हे औषधं कुठे शरीरामध्ये कुठे काही दुखत असेल, पोटदुखी, ताप असेल जास्तीचा, तर त्याच्यावर हे सगळ्या याच्यावर हे औषध चालतं. मांसपेशी वगैरे सगळं दिलं त्याच्यामध्ये, कारण लोक मारतात पण खूप हो. आणि परमेश्वराचं मी काय बिघडवलंय की आम्हाला अशा ठिकाणी आणून सोडलंय सध्या. नाही पुन्हा माझ्या एरियात जाणार. इथे एवढं मोठं घर आहे, लॉक करून टाकेन. पण कारण जर असं घडताना पाहिलं आणि जर मी नाही काही करू शकले, किंवा डॉक्टरांची सेवा त्यांना जर नाही देऊ शकले, ट्रीटमेंट नाही देऊ शकले, तर ते रात्रभर झोप येत नाही. हे तो मुकाची वेळ माझ्यासमोर हे असं घडतंय आणि मी काहीच करू शकत नाही.
स्वामी जे काय आहे आता तुमच्या हातात आहे, पण एवढं हाल नका होऊ देऊ तुझे बस. उलटी होईल. थोडं दूध देऊ बाबू, थोडं देऊ दूध. जाम ताप आहे त्याला, आता लूज मोशन पण खूप होतात आहे. अशी सगळी जेवढी कुत्री मेली ती अशीच झाली, उलट्या वगैरे करून लूज मोशन होऊन अशीच सगळी मेली. लोक सांगतात काहीतरी त्यांच्या खाण्यात आलं असेल किंवा काही. खूप ताप आहे बिचारीला. मुक्या प्राण्यांची सेवा करणारे अजून बरेच लोक असतील. जर तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचला तर नक्की मला थोड्याफार औषधांची आणखी इमर्जन्सीला समजा जर काही सुविधा नाही मिळाली तर काय झाल्यावर काय औषधं द्यावीत ती जर मला नावं सुचवली तर मी ती पुढे आणून ठेवी. खूप ताप आहे याला, खूप. इथे झोप आलो. काय ते स्किनवरून समजतं ते काय होईल त्याचं. इथे झोपतो, इथे खाली झोपतो. जसं ठीक आहे. दूध पिणार आहे? नाही पिणार आता.